दिसतोय परक्याचा आपुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं बलराजच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. बलराज विजयला सांगतात की लवकरच आशाच्या पाठवणीचा मुहूर्त काढला जाईल. आशाच्या मोबाईलवर कृतिका त्या मुलाचा फोटो पाठवते. आशाला आनंद होतो आणि ती कृतिकाला त्या मुलाचा फोटो पल्लवीला दाखवू नकोस असं सांगते. सोहनलाल आणि गायत्री विचार करतात की मुलगा आपल्याला व त्यांनाही पसंत पडायला हवा. नाना आशाच्या पाठवणीचा मुहूर्त काढतात. आशा आपल्याच घरी पल्लवीला तयार करते आणि तिची मस्करीही करते. आता पुढे बघा झालीस तयार, निघायचं? नाही, मला नाही जायचंय. हो हो, तुला हेच वाटतंय ना की मुलाकडच्यांनी यावं, तुझी वाट पाहावी आणि निघून जावं? हो, माझी तर हीच इच्छा आहे की तो काळा जाडा टकल्या मुलगा परत निघून जावा. मग तसंही अशा मुलासमोर जाऊन मी करणार तरी काय? पल्लवी, आता मस्करी बंद करा आणि चल. नाही, मला तर नाही जायचंय. पल्लवी, मम्मी मावशी सगळ्यांना वाटेल की माझ्यामुळे उशीर झाला. चल ना. मग वाटू दे, मी का जाऊ? तसंही त्या काळ्या जाड्या टकल्या मुलासमोर जाऊन मी करू तरी काय? तो खूप खूप हँडसम आहे. प्लीज आता तरी चल. नाही, मी नाही जाणार. पल्लवी, मस्करी बंद. आता चल. नाही, बिलकुल नाही. पल्लवी बेटा, अगं बेटा, गायत्रीचा वारंवार फोन येतोय की अजून किती वेळ लागेल तुम्हा दोघींना? नाहीतर असं व्हायचं की ते मुलाकडचे वाट बघून निघून जायचे. बघा ना नानू, मी तर केव्हापासूनची तयार आहे, पण ही आशाच उशीर करते. मी नाही नानू, हीच नाटक करते मगाचपासून. गेल्या 1 तासापासून मागे लागले चल चल म्हणून. ठीक आहे, जर तयार झाला असाल तर लवकर या, उशीर होतोय. मी बाहेर तुमची वाट बघतो. या. आज मला समजलं की तू माझी मैत्रीण नाही, दुश्मन आहेस. चल आता. काय सांगतेस तू? हो पप्पा, आशाच्या नानांनी पाठवणीचा मुहूर्तही नक्की केलाय. ते लवकरच आपल्याला फोन करणार आहेत. अगं पल्लवीने तुला सांगितलं नाही का की कधीचा मुहूर्त काढलाय ते? मम्मा, पल्लवीने तर नाही सांगितलं, पण मी आशाला फोन केला होता. तिने सांगितलं की पल्लवीला आज मुलाकडचे बघायला येणार आहेत. ही खरोखरच आनंदाची बातमी आहे. पल्लवीची आई मीनाक्षीताई सुद्धा किती काळजी करत होत्या पल्लवीचं लवकरात लवकर लग्न व्हावं यासाठी. बरोबर बोलतेस सुहासिनी. पल्लवीने जेव्हा विजयशी लग्न करण्याकरता नकार दिला होता तेव्हा मग तिचं लग्न कुठे ना कुठेतरी होणारच होतं. हे तर खरंच आहे मम्मा की पल्लवी खरोखरच एक समजूतदार मुलगी आहे. हो, हा पल्लवीचा समजूतदारपणा आहे. नाहीतर मीनाक्षीताई इतक्या सहजपणे हटणाऱ्या नाहीयेत. अगदी खरंय तुझं सुहासिनी. हे बघ, त्यांच्या मागे हटण्याकरता सर्वात मोठं कारण हे असू शकतं की पल्लवीने लग्नाकरता दुसऱ्या ठिकाणी होकार दिला असेल. असंच असो, मुलाकडचे आजच पल्लवीला पसंत करू देत आणि लवकरात लवकर तिचंही लग्न होऊ देत.
एकदा का पल्लवीचं लग्न झालं की मग सगळ्यांच्याच चिंता मिटतील. कसला विचार करतोयस विजय? काय नाही मामा. तुला माहित नव्हतं ना की पल्लवीचं लग्न ठरतंय म्हणून? हो, पल्लवीने काहीच सांगितलं नाही. काय बोलणार ती? आज मुलाकडचे बघायला येणार आहेत. जर आज लग्न ठरलं ना तर सगळ्यांना बातमी कळणारच आहे. तिने कदाचित तुला यासाठी सांगितलं नसेल की तुला समजल्यावर दुःख होईल. विजय, हे बघ, मला तुला इतकंच सांगायचं की आपण आयुष्यात स्वप्नही बघायलाच हवीत, पण त्या स्वप्नांशी तडजोड करायलाही शिकायला हवं बेटा. आता हेच बघ ना, आम्ही स्वप्न पाहिलं होतं की पल्लवी या घरामध्ये सून म्हणून येईल, पण नशिबात काही वेगळंच मांडून ठेवलं होतं. नियतीला मंजूर असतं ना, तेच होतं शेवटी. तुझं बरोबर आहे मामा. विजय, मला तुला फक्त इतकंच समजवायचंय की आयुष्याच्या कुठल्याही वळणावर जर काही तडजोड करावी लागली ना तर तडजोड दुःखाने स्वतःवर लादून घेऊ नये, ती आनंदाने स्वीकारावी. विजय, आपल्यासाठी आनंदाची गोष्ट ही आहे की पल्लवीचं आयुष्य पुन्हा आनंदाने बहरणार आहे. हो मामा, माझ्याकरता ही खूप आनंदाची गोष्ट आहे. खूपच मोठी आनंदाची गोष्ट. आणि मी भगवंताकडे हीच प्रार्थना करेन की पल्लवी ज्या घरामध्ये जाईल तिथे सुखात राहू. आम्हा सगळ्यांचे आशीर्वाद तिच्या पाठीशी आहेत. हे बघ विजय, तिचं लग्न सगळ्यात चांगल्या घरामध्ये होईल, बघशीलच तू. देव करू आणि तुझं म्हणणं खरं ठरव. पल्लवीला ते सगळं सुख मिळावं जे मी तिला कधीच देऊ शकलो नाही. पल्लवी जर आनंदात राहिली तर माझ्या जीवालाही बरं वाटेल. पल्लवी जिथेही जाईल सुखीच राहील. कृतिका, कृतिका, काय मावशी? बेटा मुलांकडच्यांचा चांगल्या प्रकारे पाहुणचार कर. काही कमी राहता कामा नये. ठीक आहे मावशी. अगं ऐक, पल्लवीची चौकशी केली ना तर त्यांना सांग की ती तयार होतीये म्हणून. पण मावशी, दीदी तर घरी नाहीये. ती तर आशा बरोबर. जे मी बोलतीये तीच बोल त्यांच्या समोर. मुलाकडचे आले आणि मुलीचाच पत्ता नाहीये. ठीक आहे मावशी, मी बोलेन की दीदी तयार होते म्हणून. ठीक आहे, तू तिथे बघ, मी ठीक आहे. नाश्त्याचं बघते. जा, जा.
दीदी तू इथे काय करतेयस? तिकडे सगळेजण. तू इतकी काळजी का करतेयस दीदी? 2:40 झालीयत. या मुलीचा पत्ता नाही अजून. ठीक आहे, येतील, त्या ट्रॅफिक मध्ये अडकले असतील. ते मलाही कळतंय, पण ही कधी येणार? मुलाकडचे परत गेल्यावर? का जातील ते निघून दीदी? ते मुलगी बघायला आलेत, मुलगी बघूनच जातील. दीदी आपल्याला हे स्थळ हवंय तर त्यांनाही या स्थळाची गरज आहेच. आणि तसंही आपण त्यांचा मुलगा मागत नाही आहोत, ते आपल्या मुलीला न्यायला आले. तू पण ना. वाट बघू दे जरा थोडा वेळ. चल आता. अगं स्माइल कर ना, रिलॅक्स. ये आता. एक मिनिट. रेखा ही भाग्याची. सुनबाई, ही मुलगी आहे तरी कुठे? आणि तिला यायला इतका वेळ का लागतोय? अहो मम्मी, तुम्ही ऐकलं नीट का या लोकांनी काय सांगितलं? ती अजून तयार होते. आजकाल नट्टापट्टा करायला या मुलींना ब्युटी पार्लर शिवाय पर्यायच दिसत नाही. गेली असेल ब्युटी पार्लरला तयार व्हायला. सुनबाई, हे सगळं ठीक आहे, पण तिला माहित होतं ना आपण येणार आहोत. तरीही इतका वेळ? मी तर असं म्हणते की मुलगी जर खरोखरच सुंदर असेल ना तर ब्युटी पार्लरला जाऊन तयार होण्याची काही गरजच नाहीये. जेव्हा ती येईल ना तेव्हा अगदी नीट बघून घ्या तिला. नाहीतर लोकांनी असं नको म्हणायला, मोठी सून तर अगदी लाखात एक निवडलीत तुम्ही, पण छोटी सून शोधण्यामध्ये गल्लत केली. तिला पसंत तर तूच करणार ना शेवटी. ऑफकोर्स. आशा आणि पल्लवी येतीलच एवढ्यात. आशा? हो, ती माझी मुलगी आहे. त्याचं असं आहे की तिचे आजोबा एकटे असतात तर ती त्यांच्याकडेच राहते. घ्या, आल्याच दोघी. ये. पल्लवी, ये बाळा. किती उशीर लावलास? रंजनाताई, ही माझी मुलगी पल्लवी. नमस्कार. नमस्कार. सुखी रहा. आणि या आहेत वैशाली. हा, वैशाली. नमस्कार. पल्लवी, हे आहेत अभिजित. नमस्कार. ओ मिस्टर, इतकं लेक्चर देण्याची गरज नाहीये. आणि तसंही ब्रेक का लागले नसेल? तुम्ही गाडी घेऊन निघाला तर मग ड्रायव्हिंग तर तुम्हाला येतच असेल आणि रूल्सही माहित असतील. मग ब्रेक मारून उपकार नाही केले आमच्यावर. वा, चूक तर तुमच्याकडून झालीये आणि मलाच बोलताय. फॉर युअर इन्फॉर्मेशन, हा रस्ता पादचारण करता नाहीये. मग काय हा रस्ता तुम्ही विकत घेतलाय? हे बघा, आम्ही आधी भेटलोय.
आणि याने मला उघडपणे धमकी दिली होती, स्वतःची शिवाय आपली मैत्रीण वकील असल्याची. हो ना? मी माझ्या बाबतीत तर काहीच नाही म्हटलं पण मला तर पहिल्यापासूनच माहित होतं की तू वकील आहेस. हो, म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे तुम्ही दोघे याआधी भेटलेला होतात? होय. हो नानू, पण तेव्हा आम्हाला माहित नव्हतं की हे तेच आहेत ज्यांच्याशी पल्लवीचं लग्न ठरणार आहे नानू. मी जेव्हा फोटो बघितला तेव्हा मला समजलं. ओ दीदी, तर म्हणून तू मला म्हणाली होतीस की पल्लवी दीदीला फोटो नको दाखवस म्हणून. रंजनाजी, हे आहेत आशाचे आजोबा. नमस्कार. सुखी राहा, सुखी राहा, सुखी राहा. बस बेटा. अरे आपण सर्वही बसा ना. ये बेटा, बसा ना, बसा, हा, बसा. बस बस. या बाबा. आठवतं मी तुला काय सांगितलं होतं की नेक्स्ट टाइम मी जेव्हा तुला भेटेन तेव्हा सर्वजण असतील. तुम्ही दोघी वकील आहात ना, तर मग पुढली भेट तेव्हाच होईल जेव्हा जज असतील मॅडम, ऐकून आणि समजून घेणारे पण असतील. तर मग निर्णय पण तीच लोक घेतील. मी वचन देतो तुम्हाला की तुमच्या परिवारातल्या लोकांना नाही बोलावलं तर मी माझं नाव बदलून टाकेन. ए, माझ्या परिवाराला यामध्ये ओढू नकोस. सध्या तुमचं पूर्ण परिवार उपस्थित आहे, जज पण आहेत. आहेत ना सर्व? बरोबर बोललो ना? अच्छा, तर तुम्ही मला त्या दिवशीच ओळखलं होतं. हो, कारण मला पहिल्यापासूनच माहिती होतं की तू वकील आहेस. मी तुझा फोटो पाहिला होता. चला, ही चांगली गोष्ट आहे की दोघंही एकमेकांना पहिल्यापासून ओळखतात. अहो, जर दोघेही जण खुश असतील तर लग्नाच्या बाबतीत निर्णय तुम्हालाच करायचा आहे. अहो, आम्ही काय निर्णय घेणार? जर आमच्या दीरांना पल्लवी पसंत आहे तर विषयच संपला. तुम्ही आता लग्नाचा मुहूर्त काढायला घ्या. रेखा ही भाग्याची. ही तर खूपच आनंदाची बातमी आहे रिधिमा की पल्लवीचं लग्न ठरतंय. येत जात राहिली त्यामुळे घरातली एक सदस्यच झाली होती. हो नाही, कळत नकळत पल्लवीला आपण या घरची सोनच मानलं होतं ना. आता तर देवाकडे एकच प्रार्थना आहे की पल्लवी ज्या घरात जाईल तिथे सदैव सुखात राहावी, आनंदात राहावी. पल्लवी आणि आशाला बघून मनात एकच गोष्ट येते की मैत्रीण असावी तर अशी. तुला माहितीये मामा, पल्लवीला आज मुलाकडचे बघायला येणार होते आणि ती तयार होण्यासाठी आशाकडे गेली होती. आशाच तिला तयार करत होती. खरंच रिधिमा, देव करो आणि त्या दोघींची मैत्री कायम राहो. काय झालं विजय? काही नाही, विचार करत होतो की जे काही चाललंय चांगलंच चाललंय. विजय, आयुष्याच्या वाटेवर अशी कितीतरी वळणं येतात ज्यांना सोडून आपल्याला पुढे जावं लागतं. आपल्या आयुष्यातही असंच एक वळण आलं ज्याने आपला मार्गच बदलून टाकला. पण तरीही पावलं तर पुढे टाकावीच लागतील ना. मामा, मी पण खुशच आहे. आणि जर मला शक्य झालं ना तर पल्लवीच्या लग्नामध्ये जाऊन तिला शुभेच्छाही देऊन येईन. नाही बेटा, तुटलेली नाती काचेच्या तुकड्याप्रमाणे टोचतात. पल्लवी तिच्या लग्नात आनंदी आणि खुश असेल. जर तुला तिथे तिने पाहिलं तर आपल्या नव्या नात्याला विसरून ती जुन्या नात्याच्या दुःखात बुडून जाईल. मला तर इतकंच सांगायचंय की जरी तुला बोलावणं आलं ना तरी तू पल्लवीच्या लग्नात न जाणंच योग्य असेल. हो मामा. आज कोणाला नाही वाटणार की घरामध्ये सुशिक्षित आणि कर्तबगार सून यावी. ही तर आमच्याकरता अभिमानाची बाब आहे की आमची सून एक यशस्वी वकील आहे. खरंच बेटा, किती उच्च आणि चांगले विचार आहेत तुमचे. अहो, हे फक्त माझेच नाही तर प्रत्येक घरातले विचार आहेत. तुमच्याशी बोलल्यावर आमची खात्री पटली की आमच्या पल्लवीचं कुठलंही स्वप्न अपूर्ण राहणार नाही.
तुम्ही असा का विचार करता? बस इतकं समजा की पल्लवीची स्वप्न आता आमच्या डोळ्यामध्ये जपली जातील. हो, त्या स्वप्नांना आपण सर्व मिळून साकार करूया. आपल्याला हे म्हणण्याची संधी कधीही नाही देणार की आम्ही आपल्या मुलीला पुढे जाण्यापासून रोखलंय. मला तर वाटतंय की माझ्या मुलीचं हे सौभाग्य आहे की ती तुमची सून होणार आहे. तिला इतकं चांगलं घर मिळणार आहे. सून नाही, मुलगी म्हणा. आमची मोठी सूनही अगदी मुलीप्रमाणेच राहते आणि छोटी सूनही मुलीप्रमाणेच राहील. आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तर मी तुम्हाला द्यायला हवेत, कारण तुम्ही तुमची मुलगी आम्हाला देताय, जी आमच्या घराचं नाव मोठं करणार आहे. आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. होय बेटा, आम्हाला देखील हे स्थळ पसंत आहे. काय गायत्री, तुझं काय म्हणणं आहे? हो बाबा, आम्हालाही पसंत आहे. बेटा, जर तुला पल्लवीशी काही बोलायचं असेल तर तू बोलू शकतोस. पल्लवी, यांना आपलं घर दाखव जरा. जा, पल्लवी बरोबर जा. हो मम्मी, चला या. रेखा ही भाग्याची. काय झालं? तुम्ही काय बोलत का नाही? त्या दिवशी तर खूप बोलत होतात. त्या दिवशी जरा जास्तच बोलले होते, म्हणून आज कमी बोलते. तुम्ही त्या दिवशी जास्त बोललात याचा अर्थ असा नाही की आज कमी बोलायचं. तुमचं जास्त बोलणंच मला आवडलं होतं. घर तर खूपच छान आहे. हो, माझ्या मावशीचं आहे. येस, आय नो. मॉमने सांगितलं होतं. पल्लवी, काय मावशी? जरा 1 मिनिट बाळा. 1 मिनिट. एक्सक्यूज मी जरा. यशो, पण लवकर परत या. पल्लवी, मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी, म्हणून वर आले. हा, बोल. मुलगा चांगला आहे, समजूतदार आहे, शिकला सवरलेला आहे. मला असं वाटतं की हे स्थळ आपल्या हातून जाता कामा नये. कुणाचे विचार जाऊन कुठे थांबतील काहीच सांगता येत नाही. म्हणून चुकूनही अभिजितला विजय आणि तुझ्याबद्दल काहीही सांगू नकोस. हे तू काय बोलतेस मावशी? अभिजित चांगला माणूस आहे म्हणून काय फसवून त्याच्याशी लग्न करू मी? होय मावशी, मी माझं सत्य लपवून नातं जोडण्यामध्ये विश्वास ठेवत नाही. अभिजित चांगला माणूस आहे म्हणूनच त्याला माझ्या भूतकाळाबद्दल माहिती असायलाच हवी. आणि तसे सत्याच्या आधारावरच नातं भक्कम होतं. मला माहित होतं तू असाच विचार करत असशील, पण पल्लवी, चूक कुणाकडून होत नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की आपल्या चुकीचा डंका वाजवत बसावा. आणि तू तर अशी कुठलीही चूक केली नाहीस जी विसरता येणार नाही. ही सोयरीक जुळल्यामुळे सगळेजण बघ किती खुश आहेत ते. आणि तुझ्या या चुकीमुळे सर्वांच्या आनंदावर विरजण पडणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेव. मावशी, एखाद्या मुलीचं लग्न नाही झालं तर ती दुःखाचं कारण नाही बनत. पण मुलगी घटस्फोट घेऊन घरात पडून राहिली तर खूप मोठ्या दुःखाचं कारण बनते. हे सर्व ऐकल्यानंतर तुम्ही जो काही निर्णय घ्याल मला तो मान्य असेल फॉर शुअर. ज्या नात्याची सुरुवात अशा पवित्र जागेवर होतीये, मग तिथे चुकीचं काय घडणार आहे? प्रोसीड. जे काय तुम्हाला सांगायचंय ते तुम्ही सांगा. बंद ऐकायला तयार आहे. मला तुम्हाला हे सांगायचंय की मी कुणावर तरी प्रेम करत होते. असो, ते जाऊ दे. बाय द वे, तू मला तुझ्या लग्नात बोलवणारस की नाही? तुलाही निमंत्रणाची गरज आहे?